धुळे तालुक्यातील वार शिवारातील एका इसमाच्या शेतातील घरामधील बनावट देशी दारूचा कारखाना पश्चिम देवपूर पोलिसांनी उद्ध्वस्त केला। या कारवाईत 63,840 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्यांसह इतर साहित्य मिळून एकूण 4,30,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। धुळे शहरातील एसपी ऋषिकेश रेड्डी आणि एपीआय शिरसाट यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की एका शेतामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना आहे। आपण आता बघितलं तर त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, पॅकेजिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, मिक्सर्स आहेत, काही इथिलीन सारखे गोष्टी आहेत, काही स्पिरिट आहेत। या सगळ्यांना आपण रेड केले असता महेंद्र राजाराम चव्हाण हे त्या शेत मालकाचं नाव आहे, त्याला आरोपी केलेला आहे आणि ज्या इस्माला त्याने ते भाड्याने दिले होते त्याला देखील आपण आता थोडा कारवाई करत आहोत आणि एकंदरीत आपण त्याच्यामध्ये जवळजवळ 4.5 लाखाच्या आसपास सर्व माल जप्त केलेला आहे आणि अतिशय चांगल्या इनपुटने ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीमने हा एक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे।